नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना? मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. दिवाळी हा आनंद, भेटी, दिवे, रंग, गोड या सगळ्याचा सण. या दिवसामध्ये रोज गोड काय करायचं हा नेहमी प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे आता येईल तो पाडवा, नंतर भाऊबीज, ह्याच्यामध्ये तर बर्फी अतिशय महत्त्वाची. तर अशी ही बर्फी कशी बनवायची त्याचा आजचा हा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत झटपट खोया चॉकलेट बर्फी घरी कशी बनवायची ते, आणि ते सुद्धा अतिशय अचूक अशा टिप्ससह घरी बनवायची बिनधास्तमध्ये. त्याला बाजारसारखा लुक देखील द्यायचा आणि घरच्यांना खुश करून टाकायचं. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ खवा चॉकलेट बर्फी. पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपल्या चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीज, आपले व्हिडिओज मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांबरोबर शेअर करा. रेसिपीज घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपल्या रेसिपीज, आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. इथे केकचा एक टीन घेतलेला आहे. केकचा टीन नसेल तर आपण साधी ताटली किंवा दुसरं कुठलंही भांडं आपण घेऊ शकतो. त्याला आपण व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यायचे तिन्ही चारी बाजूंनी, ते सुद्धा साजूक तुपाने. आणि नंतर आपण ह्याच्यावर बटर पेपर लावणार आहोत. बटर पेपर लावणं हे ऑप्शनल आहे, आपल्याला हवं तर लावायचं आहे, नाही लावला तरीही चालतो. आता हे सगळं करून आपण बाजूला ठेवणार आहोत आणि गॅसवर एक कढई ठेवणार आहोत. कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. बेसिकली आपल्याला काय आहे, खवा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे 1.5 कप जवळजवळ मी खवा घेतलेला आहे. खवा हा मी बाहेरून आणलेला आहे. बाजारामध्ये अतिशय सोप्या रीतीने अवेलेबल आहे, इझिली अवेलेबल आहे खवा, आणि तो असा गुठळ्यांमध्ये असतो. त्यामुळे आपण जेव्हा हा परततो तेव्हा आपल्याला स्मॅश करत करत असं आपल्याला परतावा लागतो. या गुठळ्या आपोआपच त्या सगळ्या एकदम पातळ होऊन जातो तो खवा, पण त्याच्यासाठी जरा वेळ लागतो आणि तो आपल्याला स्मॅश करतच परतावा लागतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण खवा भाजत असतो तेव्हा आपल्याला तो एकदम मंद आचेवर भाजायचा आहे. कारण जर जास्त मोठ्या आचेवर भाजला तर तो पटकन भाजला जातो आणि खालतून करपतो. त्यामुळे मंद आचेवर आणि सतत हलवत राहावं लागतं, नाहीतर तो तेव्हाही करपतो. त्यामुळे मंद आचेवर आपण सतत हलवत हा भाजून घ्यायचा आहे. आता साधारण अर्धा वाटी एवढी आपण साखर याच्यामध्ये घातलेली आहे. 1.5 कप रव्याला अर्धा वाटी इतकी साखर मी घातलेली आहे. आता ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हा खवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जशी जशी साखर विरघळत जाईल तसा तसा तुम्ही इथे बघू शकता खवा पातळ होत जातो. पण काळजी करायची गरज नाही आहे, कारण जेव्हा आपण त्याची बर्फी करण्यासाठी तो थंड व्हायला ठेवू तेव्हा तो व्यवस्थित सेट होईल. तर असा हा पातळ होत जातो जशी जशी साखर विरघळत जाते. तरी आपल्याला तो व्यवस्थित परतत राहायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कलरही त्याचा हळूहळू चेंज होत गेलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत आणि ही वेलची पावडर घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला तो गॅसवरून खालती काढायचा आहे. जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाही आहे. आणि हा सगळा खवा आपण जो ग्रीस केलेला टीन आहे त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित सेट करणार आहोत, जशी आपल्याला बर्फी हवी आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि ही चॉकलेट बर्फी जी असते ती 2 लेयर्सची असते, म्हणजे खालती नॉर्मल खव्याचा लेयर असतो आणि वरती चॉकलेटच्या खव्याचा लेयर असतो. त्यामुळे आपला हा बेस तयार झालेला आहे असं आपण म्हणूया. आणि हा व्यवस्थित सेट करून बाजूला ठेवून द्यायचा आहे. तो गरम असतो त्यामुळे लगेच फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर आता आपण तीच कढई घेणार आहोत. परत एकदा थोडंसं तूप घातलेलं आहे. ह्याच्यात सुद्धा आपण जवळजवळ 1.5 कप इतका खवा घालणार आहोत
आणि हा सुद्धा खवा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, छान असा जसा मगाशी परतला तसाच परतायचा आहे। स्मॅश करत करत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि ह्याच्यात सुद्धा गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे, अजिबात मोठा मीडियम काही ठेवायचा नाही आहे, मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे स्मॅश करत करत। आता तुम्ही इथे बघू शकताय की हा व्यवस्थित भाजत आलेला आहे। स्टेजला आपण ह्याच्यामध्ये परत एकदा अर्धा वाटी इतकी साखर घालणार आहोत। मगाशी सुद्धा खव्यामध्ये आपण साखर घातली होती, या ह्याच्यात सुद्धा आपण साखर घालणार आहोत। मुद्दामून वेगवेगळी अशी साखर घातलेली आहे म्हणजे मग कन्फ्युजन व्हायला नको। आता तुम्ही बघू शकताय जशी जशी साखर मेल्ट होत जाते, विरघळत जाते, तसा तसा खवा पातळसर होत जातो। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कोको पावडर। इथे साधारण 3 ते 4 मोठे चमचे कोको पावडर मी घेतलेली आहे आणि ही घालून व्यवस्थित आपल्याला हा खवा परत एकदा परतून घ्यायचा आहे। जशी आपण कोको पावडर ह्याच्यामध्ये घालू तसं तुम्ही बघाल की ह्याचा जो पातळपणा आहे, जे मॉइश्चर आहे ते भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये शोषलं जातं आणि एक थोडा हार्ड साईडला हा खवा परतला जातो। तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा चॉकलेटचा कलर आलेला आहे आणि टेस्टला तर खूपच सुंदर लागतो। आता आपण हा भाजलेला चॉकलेट खवा काढून घेणार आहोत आपल्या टिनमध्ये। खालती आपण जो नॉर्मल खव्याचा जो बेस केलेला आहे त्याच्यावर हा चॉकलेटचा खवा आपण घालणार आहोत आणि छान प्रकारे त्याचं लेअरिंग करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं चॉकलेटचं पण लेअरिंग मी करून ठेवलेलं आहे। खालती आपला नॉर्मल लेअर आहे आणि वरती चॉकलेटचा लेअर आहे। आता ह्याची सजावट आपण करूया। आता त्याच्यासाठी मी इथे चांदीचा वर्ख वापरत आहे। हा सुद्धा दुकानामध्ये अतिशय इझिली अवेलेबल असतो। फक्त ह्याच्यात मी एक ट्रिक अशी सांगेन की पंख्याखाली हा वर्ख जो आहे तो अजिबात लावायला घ्यायचा नाही, कारण तो इतका पातळ असतो, पटापट तो हे पंख्याने उडून जातो आणि मग आपल्याला तो बर्फीवर घालायला त्रास होतो। त्यामुळे इथे वर्ख आपण सांभाळून लावायचा आहे। आता तुम्ही बघू शकता किती छान असं आपण डेकोरेशन केलेलं आहे आणि एक 2 ते 3 तासासाठी हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे। जर हवं असेल तर थोडंसं गार झाल्यावर आपण हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो। तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर प्रकारे आपली बर्फी ही सेट झालेली आहे। आता मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि बटर पेपर आपण ह्याच्या खालती घातल्यामुळे काय झालं आहे की ती इझिली बटर पेपर सहित आपल्याला काढता आलेली आहे आणि ह्याच्यासाठी आपण खालती तो पेपर लावलेला आहे। जर नॉर्मल बटर पेपर न लावता नुसतं तुपावर जरी आपण ही बर्फी सेट केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ती इझिली एकदम निघून येते। अगदी इझी अशी खव्याची ही चॉकलेट बर्फी मस्त तयार होत आलेली आहे आणि आता आपण ह्याचे मस्त काप करून घेणार आहोत, चौकोनी चौकोनी असे, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि मी तुम्हाला आता इथे काढून दाखवते की एकदम इझिली निघते। फक्त लक्षात ठेवायचं आहे की खालती बटर पेपर आहे, नाहीतर तो बटर पेपर काढता काढता बर्फी तुटू शकते, त्या हिशोबानेच काढायचं आहे। आणि किती सुंदर 2 लेअर, एक चॉकलेटचा लेअर, एक नॉर्मल माव्याचा लेअर आपल्याला इथे दिसतो आहे आणि चांदीच्या वर्खाने तर अतिशय सुंदर असं त्याला अट्रॅक्शन आलेलं आहे। तर अशी ही चॉकलेट बर्फी आपली तयार झालेली आहे। भाऊबीज असू दे किंवा पाडवा असू दे किंवा दुसरा कुठलाही सण असू दे, आपण ही घरच्या घरी अतिशय झटपट पद्धतीने तयार करू शकतो। आणि तुम्ही इथे बघू शकता मी छान असं चॉकलेट बर्फीचं प्लेटिंगसुद्धा केलेलं आहे। चांदीच्या वर्खामुळे जो एक छान युनिकनेस याला आलेला आहे तो तर अप्रतिमच दिसतो आहे आणि 2 लेयर्स तर इतके सुंदर दिसत आहेत की खालचा आपला नॉर्मल माव्याचा लेअर आणि वरती त्याच्यावरचा चॉकलेट लेअर एकदम सुंदर, आणि चवीला हा चॉकलेट लेअर खूपच सुंदर लागतो, अगदी बाजारसारखाच। तर अशी ही चॉकलेट बर्फी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते। आता दिवाळी तर चालूच आहे, पण त्याच्या पुढेही अनेक सण येत राहतील आणि त्याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने अशी ही चॉकलेट बर्फी
बघू शकता आणि आपल्या घरच्यांना खुश करू शकता। तर अशी ही चॉकलेटची बर्फी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी कशी वाटली ते। तसंच तुम्ही अजून आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर आपला चॅनल, आपल्या रेसिपीज, आपले व्हिडिओज नक्की शेअर करा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा आज व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असंच घरचं खा आणि स्वस्थ रहा।